हा हरामखोर सुनील शुक्ला तर सरळ सरळ म्हणत असेल की आमची एकमेव हिंदू सनातन पार्टी आहे, तर नक्कीच आम्ही सुद्धा संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून योग्य तो अभ्यास करून प्रथम ह्याला मान्यता अशा गोष्टीसाठी दिली गेली का, निवडणूक आयोगाने अशा व्यक्तीला किंवा अशा विचारधारेला एक राजकीय पक्ष म्हणून, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे का, तशी त्यांच्याकडे नोंद आहे का? आणि जर तशी नोंद असतानाही दिलं गेलं असेल तर नक्कीच हे संविधानाचं उल्लंघन आहे. आणि स्वयंघोषित ज्या राजकीय पार्टी आहेत त्यांना नक्कीच त्यांच्यावर आळा घालण्यासाठी त्यांच्यावर बंदी आली पाहिजे, ही मागणी आम्ही आता करणार आहोत. एखादा स्थानिक पक्ष जर आपल्या मराठी मातीसाठी, मराठी भूमिकेसाठी जर भांडत असेल तर नक्कीच माझी तमाम मराठी बांधवांना विनंती आहे, मी कुठच्याही राजकीय पक्षाचा नाही, कुठच्याही राजकीय पक्षाचं आम्ही समर्थन करत नाही, आम्ही कुठच्याही राजकीय पक्षाचे सभासद नाहीत, परंतु ज्यावेळी सत्यता स्वीकारली गेली पाहिजे आणि सत्यता स्वीकारून आपले ठाम विचार नक्कीच मांडले गेले पाहिजेत.